संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, जगत विख्यात विश्वविख्यात थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असं अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुले यांनाही विनम्र असं अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनाही विनम्र असं अभिवादन करून विदा सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून वासुदेव बळवंत फडक्यांचेही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। मान्यवरांच्या खिशामध्ये आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांच्या पाकिटामध्ये माझ्या ताईंच्या बटव्यामध्ये असलेल्या नोटेवरती ज्या महात्मा गांधींचं चित्र आहे त्या महात्मा गांधींना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून महात्मा गांधींचे राजकीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक यांनाही विनम्र असं अभिवादन करून लोकमान्य टिळकांचाही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। या देशातील पहिली मागासवर्गीय दलित शिक्षिका विद्यार्थिनी मुक्ताताई साळवे यांनाही विनम्र असं अभिवादन करून आजवर मातंग समाजाने अनेक चळवळीसाठी आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे। हिंदुत्वासाठी माझ्या मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे। बहुजनाच्या चळवळीमध्ये देखील माझ्या मातंग समाजाच्या कुळातील अनेकांनी आपलं योगदान दिलेलं आहे। दलितांच्या चळवळीमध्ये देखील माझ्या मातंग समाजाने आमच्या पूर्वजांनी आपलं योगदान दिलेलं आहे। आमंत्रणच्या लढ्यामध्ये आमच्या पोचिरामनी आपलं बलिदान दिलेलं आहे। मात्र पहिल्यांदाच तुमच्या माझ्या भावी पिढीच्या प्रश्नावर आरक्षणाच्या प्रश्नावर ज्या मांगवीरांनी आपलं बलिदान दिलं त्या स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे, स्वर्गीय अंकुश खंडारे, स्वर्गीय अविनाशजी खंडारे साहेब या तिघांनाही या ठिकाणी अभिवादन करतो। या देशासाठी या राज्यासाठी आणि या राज्यातल्या गावागावासाठी त्याच्या मांगवीरांनी आपलं बलिदान दिलं अशा तमाम ज्ञात अज्ञात सर्वच मांगवीरांना या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो। लवजी शक्ती सेना मातंग समाज महाअधिवेशन आज या ऐतिहासिक महाअधिवेशन या ठिकाणी पुण्यामध्ये होत आहे। या अधिवेशनाच्या पवित्र अशा मंचावरती उपस्थित असलेले ते मार्गदर्शक वंदनीय माननीय सर्व मान्यवर, कारण बराचसा वेळ झालेला आहे त्या ठिकाणी सर्व मान्यवरची मी दिलगिरी व्यक्त करतो। कारण महाराष्ट्र राज्य नाही तर या देशातल्या 7 राज्याच्या कानाकोपऱ्यातून माझा समाज या ठिकाणी आलेला आहे। पोटाला चिमटा घेऊन कामाचा खाडा करून या ठिकाणी तो आलेला आहे। त्या बांधवांनी भगिनींना लवजी शक्ती सेनेने मी गाडी पाठवली नाही, त्यांना पेट्रोल दिलं नाही, त्यांना पैसा दिला नाही, त्यांना त्या ठिकाणी केवळ येण्याचं आव्हान केलेलं आहे। आणि मग अनेक जण मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या पद्धतीने अगदी कर्ज काढून देखील असंख्य माझा बांधव आणि भगिनी या राज्याच्या आणि
देशाच्या विविध भागातून या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेला आहे. मला गर्व आणि मला अभिमान आहे माझ्या मातंग समाजाचा, माझ्या कुळाचा, की बिगर पैशाची या देशातली ही माझी एकमेव जमात असेल, माझा समाज असेल, तो बिगर पैशाचा या ठिकाणी समाजासाठी रस्त्यावर उतरतो. आपण अनेक कार्यक्रम आंदोलन पाहिली असतील. लवजी शक्ती सेनेचा त्याला सर्व प्रवास माहिती आहे. कदम साहेब, आम्हाला हे असे कार्यक्रम आम्ही कधी घेतले नाही. लवजी शक्ती सेनेचे असे कार्यक्रम नसतात. आमचे कार्यक्रम रस्त्यावरचे असतात. आमच्या सभा रस्त्यावर असतात. या राज्यातल्या मग ते कुणाचंही सरकार असो, सातत्याने गेल्या 15-16 वर्ष या ठिकाणी लवजी शक्ती सेना मातंग समाजाचे प्रश्न घेऊन, मग ते मुंबई असेल, नागपूर असेल, अनेक ठिकाणी या ठिकाणी समाजाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याची आजपर्यंत भूमिका घेतलेली आहे. अशी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं. निश्चित अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत. आरक्षणाचा अवकाशाचा प्रश्न अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि एकंदरीत महाराष्ट्र राज्यातला सरकार कुठंतरी मागाच्या विचार करायला लागलेला आहे. मी अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगितलं की मला कुठला पक्ष महत्वाचा वाटत नाही, मला कुठला नेता महत्वाचा वाटत नाही. तर माझ्या मागाचा चांगला असेल तर तिथं लवजी शक्ती सेना असेल. मी धंदेवाला माग नाही, मी राजकारणी माग नाही. मला ना आमदारकी मिळवायची, ना मला खासदारकी मिळवायची, मला ना मंत्रिपद मिळवायचं, मला साधी एखाद्या मंडळाची कमिटी बी मिळवायची नाही. मी अनेक वेळा सांगितलं की आमदारकी खासदारकी माझ्या राष्ट्रभक्त मागाच्या पायाची धूळ देखील नाही. मला या भानगडीत पडायचं नाही. मी धंदेवाला माग नाही. जे काही करत आलोय त्या मागाच्या आईच्या पोटी जन्म घेतला. तिचं कर्ज मी देणं लागतो, कारण तिने मला जन्म दिला आणि ज्या समाजाने मला त्या लेवलला आणून ठेवलं, त्या समाजाने मला घडवलं, तो समाज देखील माझी दुसरी आई आहे. त्या समाजाचं आईचं देखील कर्ज आपण फेडू शकत नाही. व्याज देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो प्रयत्न मी प्रामाणिकपणे करतोय. धंदा करत नाही. काही पक्ष असो, काही नेता असो, त्याच्याकडे कधी मागाचा सन्मान गहाण ठेवलेला नाही, भविष्यात देखील ठेवणार नाही. निश्चित ज्या पद्धतीने आजपर्यंत वाटचाल केलेली आहे, त्या वाटचालीमध्ये सेटिंग कधी केली नाही, माघार कधी घेतली नाही. अनेक आंदोलनं केली, अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला. सगळ्यात जास्त केसेस मागाच्या प्रश्नासाठी त्या माझ्या लवसैनिकावर, लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यावर अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला. मग मुंबई असो, नागपूर असो, माघार मात्र कधी घेतली नाही. अनेक प्रकारचे मोर्चे काढले. ते लोटांगण आंदोलन असेल, आक्रोश मोर्चा असेल, अलगी मोर्चा असेल, उत्तराज मोर्चा असेल, अर्धनग्न मोर्चा असेल, पदयात्रा असतील, नग्न मोर्चा असतील. ऐका, डेअरी कुणाच्या मध्ये पूर्ण नग्न मोर्चा काढायची ताकद कुणात आहे का? ऐका, कुणात डेअरिंग? पण एकमेव माझी संघटना आहे, लवजी शक्ती सेना तिचं नाव आहे. ती जातीसाठी रस्त्यावर पूर्ण नग्न होते, पूर्ण भोंगळी होते. मला गौरव आहे, मला अभिमान आहे. मागच्याच वर्षी माझ्या लवजी शक्ती सेनेच्या पोरांनी अनेक प्रश्नासहित आरक्षणाच्या प्रश्नावर मंत्रालयामध्ये शर्ट काढलं, पॅन्ट काढली, बनियन काढली, अंडरवेअर काढली आणि त्या मंत्रालयामध्ये घुसले. मी आता युट्यूबला सर्च करा, मला लवजी शक्ती सेनेचे हे सगळे लौसैनिक दिसतील. अनेक जणांनी
त्या ठिकाणी अटक करून घेतली. आमच्या महिला भगिनी त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला साडी बांगडी सोळीचा बाहेर घेऊन गेल्या, मार खाल्ला. दोन्ही टीमला तिथं अटक झाली. एका टीमला येलो गेट पोलीस स्टेशनला, दुसऱ्या टीमला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला अटक केली. आंदोलन करायला गेले होते, लग्न आंदोलन, महिलांनी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्याला साडी सोळी. जाताना एक बी पदाधिकारी मला म्हणला नाही, भाऊ मी जातीसाठी तुमच्या सांगण्यावरती भोंगळा होतोय, कपडे काढतोय, मला आमदारकी देणार का, मला खासदारकी देणार का. माझा एकही नौसैनिक, एकही पदाधिकारी यांनी या ठिकाणी चकार शब्द उच्चारला नाही. भाऊनी सांगितलंय करायचं म्हणजे करायचं. गेले सांगितलं, त्यांना म्हणलं होतं पूर्ण दिवस मांगाचे प्रश्न टीव्हीला दिसले पाहिजेत, प्रत्येक चॅनेलला मांग दिसला पाहिजे. सांगितलं. माझ्या महिला भगिनी त्यांनी गेले प्रयत्न केला, थोडीफार बातमी लागली. नंतर दुसऱ्या टीमला सांगितलं. त्यांनी जे जाऊन जे काय केलं, दिवसभर 24 तास लवजी शक्ती सेना आणि मांग सगळे चॅनेलला दिसत होता. मला अभिमान गर्व आहे की अनेक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या आरक्षणाच्या प्रश्नावरती जीव दिलेला आहे.